तर हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. तर चला आज आपण बनवणार आहे काजू करी. तर बघा, काजू करीला लागणारं साहित्य घेतलेलं आहे मी इथं. आणि काजूची भाजी खूप छान बनती आणि जे हॉटेलमध्ये भेटती, ढाबा स्टाईलमध्ये भेटती, ती आपण घरी बनवू शकतो. बघा तुम्ही, साधी आणि सोपी आहे खूप. इथं मी कांदा घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे. तर इथं आपल्या कोथिंबीर घेतलेली आहे. काड्या घ्यायच्या जास्त, म्हणजे टेस्ट छान येते. 2 टोमॅटो कापून घेतलेले आहे. लसूण घेतलेलं आहे चवीनुसार. तर चला आपल्याला याला ना हलकंसं फ्राय करून घ्यायचं, म्हणजे कच्चं ते छान लागत नाही मिश्रण. म्हणून आपल्याला ना हलकंसं याला फ्राय करायचं थोडंसं तेल टाकून. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ना तेल टाकलेलं आहे मी कढईमध्ये. कढई गॅसवर ठेवली होती आणि कमी गॅसवरती आपल्याला याला ना होऊ द्यायचं. आणि लालसर वगैरे असं काही नाही होऊ द्यायचं, थोडा वेळ याला होऊ द्यायचं. आणि बघा तुम्ही, याला आपण काहीच नाही, कच्चट याचा वास येऊ नाही, आपली टेस्ट अशी छान यावा म्हणून याला ना हलक्या हाताने मी नुसतं थोडंसं भाजून घेतलेलं आहे. आणि आपल्याला ना खोबरंसुद्धा हलक्या हाताने भाजायचं आहे, असं लाल रंग येईपर्यंत किंवा असं काहीच नाही आहे. खोबरं पण असं छानपैकी आळून आलं पाहिजेत आणि त्याचं छान खमंग टेस्ट आली पाहिजेत. ह्यामुळं आपल्याला खोबरंही थोडं हलकं फुलकं भाजून घ्यायचं. तर बघू शकता तुम्ही, हलकं फुलकं मी सगळं हे भाजून घेतलेलं आहे. आणि आता ना हे लसूण, अद्रक आणि कोथिंबीर पण छानपैकी थोडीशी फ्राय करून घ्यायची. कमीच गॅस राहू द्यायचा, असं काही नाही जास्त तुम्ही फास्ट गॅस करून पटकन हे फ्राय करायचं असं काही नाही. कमी गॅसवरती छान फ्राय करून घेऊ शकता. हे बघा तुम्ही, एवढं छान फ्राय केलेलं आहे. आणि टोमॅटो पण मी साधं सिंपल फ्राय केलेलं आहे. बघू शकता तुम्ही, एकदम तेल थोडंसं टाकून फ्राय करायचं आहे आपल्याला याला फक्त. तर बघा इतकं छान फ्राय झालेलं आहे हे. आणि थंड होऊ द्यायचं. थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हे मिश्रण पूर्ण ना मिक्सरला लावून घ्यायचं, बारीक काढून घ्यायचं. जेवढं बारीक होईल तेवढं बारीक काढून घ्यायचं. आणि लसण, कांदा आणि टोमॅटो असल्यामुळे याला पाणी सुटलेलं आहे खूप. तर आपल्याला याला पाणी टाकायची गरजच नाही, पाणी बिलकुल वापरायचं नाही आहे. थोडंसं आपल्याला बारीक काढायचं, हे जाड बिलकुल काढायचं नाही. बघा तुम्ही, इतकं छान झालेलं आहे हे मिश्रण ना. तर बघा ही कढई ना, आत्ता मी टोमॅटो लास्टला काढून घेतलेले होते म्हणून लालसर कढई तशीच राहिलेली आहे. टोमॅटो मी ज्यावेळेस फ्राय करत होते, सगळं फ्राय झाल्याच्यानंतर टोमॅटो लास्टला फ्राय केले म्हणून कढईमध्ये तेल लालसर झालेलं होतं. तर बघा चवीनुसार मी ना मस्त, तुम्हाला जेवढं तेल पाहिजे त्यानुसार मी इथं 4-5 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. ह्यामध्ये ना मी हलके फुलके काजू तळून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, म्हणजे असं कलर येईपर्यंत काजू तळायची गरज नाही. आणि ही इलायची आहे, आपल्या मसाला इलायची आहे ही. तर बघा तुम्ही, आणि हे लसण घेतलेलं आहे खुडून. तर लसणाची टेस्ट खूप छान असती. तर लसण घेतलेलं आहे इथं खुडून मी, हलका फुलका लसण खुडून घ्यायचा. आणि याला ना फ्राय करायला टाकल्याच्या नंतर आपल्याला याला लाल नाही होऊ द्यायचं, एकदम हलकंसं याला टाकायचं. आणि ना गॅस एकदम कमी राहू द्यायचा. आपलं हे ना फोडणी बिलकुल करपली नाही पाहिजे. तर आणि तेजपत्ता पण असता तर खूप छान झाली असती. तुमच्याकडे तेजपत्ता जर असेल तर तुम्ही नक्कीच टाका हा, कारण तेजपत्त्यानं खूप छान येत होती. माझ्याकडे नव्हता म्हणून मी टाकलं नाही आहे. तर बघा ही मी ना मसाला टाकून घेतलेला आहे. हा ना आपला कांदा लसूण मसाला आहे. आणि तो ना आपला सांबर मसाला होता थोडासा माझ्याकडे, आणि पनीर मसाला होता, तो मी थोडा थोडा ॲड केलेला आहे, 1-1 चम्मच. आणि ना मिरची पावडर टाकलेली आहे चवीनुसार. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढा तुम्ही मिरची पावडर टाकू शकता. तर बघा तुम्ही, मस्तपैकी याला मी फ्राय करून घेते. आणि याला ना हलकं फुलकं असं मस्त बारीक गॅसवरतीच होऊ द्यायचं. आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं मिश्रण, म्हणजे आपले जे मसाले आहेत ते पूर्ण ॲड होतात यामध्ये. आणि ना मीठ थोडंसं टाकून घ्यायचं आपल्याला. पूर्ण आपल्याला जेवढे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला भाजीला, तेवढं मीठ नाही टाकायचं आपल्याला. याला थोडंसंच मीठ टाकून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, आपली तरीही एवढी छान येते. आणि ना जे आपण मिश्रण बनवलेलं आहे त्याला टेस्ट पण खूप छान येते. तर बघा तुम्ही, मस्त फ्राय होतं हे बारीक गॅसवरती. हळूहळू हे तेल सोडत आहे, तोपर्यंत मी बारीक गॅसवरती पलीकडे ठेवलेलं आहे. मी ह्यानं गॅस पेटून याच्यावरती पातेलं ठेवलेलं आहे. 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे गरम करायला, म्हणजे आपण जी फोडणीला आहे ना तिला थंड पाणी नाही वापरायचे, गरम पाणी वापरायचे. हॉटेलमध्ये किंवा धाब्यावरती गरम पाण्याचा वापर केला जातो म्हणून ते ना टेस्ट बिघडत नाही आहे, खूप छान टेस्ट येते त्याला. तर बघा इथं मी मस्त गरम पाणी ठेवलेलं होतं. मग ते गरम पाणी झाल्याच्या नंतर ना मी याला, बघा किती छान याला तेल सुटत आहे. तर बघू शकता तुम्ही, याला मस्तपैकी असं तेल येत आहे याला. आणि बघा एकदम ना पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे, तेल यानं छानपैकी सोडून घेतलेलं आहे. यामध्ये मी कोथिंबीर थोडीशीच ॲड करणार आहे. आणि जे गरम पाणी होतं ना आपण बनवलेलं 1 ग्लास पाणी, तर ते 1 ग्लास पाणी आपण शिजेपर्यंत भाजी छानपैकी आळून आली पाहिजेत आपली, आणि छानपैकी शिजली पाहिजेत म्हणून हे मी 1 ग्लास पाणी गरम केलेलं आहे.
तर ते पाणी ह्यामध्ये मी आता फोडणीला टाकून घेतलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी याला ना फोडणी आपली छानपैकी तयार झालेली आहे आणि गरम पाणी असल्यामुळे लगेच ते शिजायला लागलेलं आहे आणि जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पतली पण नाही, म्हणजे आपल्याला ना जिरा राईस वगैरे आपण घरी जर बनवला तर त्याच्यासोबतही खाऊ शकतो, म्हणून हे थोडंसं पतलंच ठेवायचं, जास्त घट्ट नाही बनवायचं। तुम्ही बघू शकता मस्त आपलं ना हे तयार होत आहे भाजी। बघा एवढी छान भाजी तयार होती ना, तर वास एवढा छान येत होता ना, खूप छान वास येत होता। आणि बघा हे किती छान उकळून झालेली आहे आणि बघा वास किती छान सोडत आहे, एवढा छान वास येतोय ना, खूप छान वास येतोय। तर ढाब्यावरती किंवा हॉटेलवर वास येतो ना त्याच्यापेक्षा अतिप्रतिम वास येतोय ना, खूपच छान वास येतोय। तर बघू शकता तुम्ही मी इथं काजू टाकून घेतलेले आहेत आणि काजू टाकल्याच्या नंतर ना हे बघा एवढे काजू मी टाकून घेतलेले आहेत आणि भरपूर काजू टाकलेले आहे मी ह्यामध्ये पहिले, पण आपण ना सजायला सुद्धा थोडेसे काजू काढून ठेवलेले आहे बाजूला, म्हणजे आपण जे कोणती भाजी केली म्हणून ह्यामध्ये वळखायला येणार नाही आहे पटकन, म्हणून त्याच्यावरती काजू पण टाकायला मी थोडेसे ठेवलेले आहेत, तळलेले काजू आपले। आणि काजू ना लालसर नाही होऊ द्यायचे, हलके फुलके एकदम बदामी कलरसारखे थोडेसेच होऊ द्यायचे। आणि मी ज्यावेळेस ना काजू टाकले ना आणि बारीक गॅस करून मी मुद्दाम ठेवलं होतं, कारण की ना काजू टाकल्याच्या नंतर ना काजूलाही पूर्ण असा मस्त अर्क यावा ह्या भाजीचा, म्हणून मी ना 1 मिनिटानं झाकण ठेवलं होतं यावरती, बारीक गॅस करून झाकण ठेवलं होतं। मस्त आता ते ना फुगलेत असे मस्तपैकी ना आपल्या काजू। तर बघू शकता तुम्ही मी एका प्लेटमध्ये छानपैकी सर्व केलेले आहेत। बघा एवढी छान काजूची भाजी होती ना, तुम्ही एकदा बनवली ना नेहमी बनवताना इतकी छान काजूची भाजी होती आणि कमी वेळात कमी पैशात आपल्या घरी आपण भाजी ढाबा स्टाईल खाऊ शकतो, एवढी छान भाजी होती। तर बघा तुम्ही इथं मी काजू ठेवले होते, ते काजू आपण यावरती टाकून घेणार आहे। तर बघा मस्तपैकी हे काजू टाकून घ्यायचे आणि एवढी छान भाजी होती ना, सगळे आवडीनं खातात। तुम्ही याचं प्रमाण थोडं थोडं वाढवून जास्तही करू शकता भाजी, तुम्ही जेवढे घरात मेंबर असेल त्या मेंबरच्या हिशोबानं थोडं थोडं साहित्य वाढवून छान भाजी करा। चला आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। तर नवीन भेटूया काहीतरी घेऊन परत। आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। बघा इतकी छान भाजी आपली मस्तपैकी तयार झालेली आहे। बाय बाय।